नमस्कार बालमित्रांनो, आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी बालभारती इयत्ता तिसरी यामध्ये कविता क्रमांक 2 हिरवा वसा या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, प्रश्न पहिला, योग्य जोड्या लावा। यामध्ये आपल्याला अ गट आणि ब गट दिलेला आहे। अ गटमध्ये रिमझिम, हिरवागार, पांढरे आणि मऊ असे आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि ब गटामध्ये शेला, पाऊस, चारा, धुके असे शब्द दिलेले आहेत। तर आता आपण जोड्या लावूया। पहा, अ रिमझिम याची जोडी आपण पाऊस या शब्दाशी लावायची आहे, कारण पाऊस रिमझिम होता। त्यानंतर आ आहे हिरवागार, याचा जोडी आपण चारा या शब्दाशी लावायची आहे, हिरवागार चारा। त्यानंतर ई आहे पांढरे, याची जोडी आपण चौथा शब्द धुके, पांढरे धुके अशा प्रकारे आपण जोडी लावायची आहे। त्यानंतर ई मऊ, याची आपण जोडी पहिला शब्द शेला, मऊ शेला अशा प्रकारे आपण या ठिकाणी जोडी लावायची आहे। तर अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला योग्य जोड्या लावा या ठिकाणी पूर्ण केला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, एका शब्दात उत्तरे लिहा। यामध्ये अ कवितेत वर्णन केलेला ऋतू, तर याचं उत्तर असणार आहे पावसाळा। पावसाळा हा शब्द आपण या ठिकाणी लिहायचा आहे। पुढे आ सरसर वाहणारे, तर मित्रांनो सरसर वाहणारे कोण होते? झरे, तर झरे हा शब्द आपण या ठिकाणी लिहायचा आहे। पुढे ई थेंबानी नटलेला, तर पहा थेंबानी नटलेल्या कोण होत्या? वेली, तर वेली हा शब्द आपण या ठिकाणी लिहायचा आहे। तर या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 2 एका शब्दात उत्तरे लिहा पूर्ण केलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कवितेतील तुम्हाला आवडलेल्या 2 ओळी लिहा व त्यांचा अर्थ सांगा। बालमित्रांनो, हिरवा वसा या कवितेमध्ये अनेक ओळी आपल्याला दिलेल्या आहेत, त्यापैकी ज्या ओळी आपल्याला आवडलेल्या आहेत त्या आपण लिहायच्या आहेत आणि त्याचा अर्थ देखील आपण या ठिकाणी लिहायचा आहे। तर आता आपण ओळी लिहूया। पहा, एरे एरे पावसा दरवर्षी असा, सुकी कर धरती दे हिरवा वसा, ह्या ओळी मला आवडलेल्या आहेत। तर आता आपण याचा अर्थ देखील लिहूया। पहा, अर्थ या ओळींचा अर्थ होतो पाऊस भरपूर पडावा आणि पृथ्वी हिरवीगार व्हावी, त्यामुळे सर्व सजीवांना आनंद व अन्न मिळावे, अशा प्रकारे या ओळींचा अर्थ या ठिकाणी होतो। तर आपण आपल्या आवडलेल्या ओळी आणि त्या ओळींचा अर्थ देखील आपण या ठिकाणी लिहिलेला आहे। पुढे प्रश्न आहे विचार करा व सांगा। यामध्ये प्रश्न पहिला आहे, पावसाने धरती सुकी होते या वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा। तर आता आपण या प्रश्नांचं उत्तर लिहूया। उत्तर, पाऊस पडल्यामुळे झाडे, शेती आणि सर्व निसर्ग हिरवागार होतो, सर्वांना पाणी मिळते, शेती बहरते, त्यामुळे पावसाने धरती सुकी होते, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, पावसामुळे शेतकरी आनंदी का होत असतील? तर आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर, पावसामुळे शेतीला भरपूर पाणी मिळते, पिके चांगली येतात, त्यामुळे शेतकरी आनंदी होत असतील, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे प्रश्न क्रमांक 3 आहे, नदी व ओढा यातील फरक सांगा। तर आता आपण याचं उत्तर लिहूया। पहा, नदी मोठी असते व ती कायम वाहते, तर ओढा काय असतो? लहान असतो व प्रामुख्याने तो पावसाळ्यात वाहतो, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 4, पाऊस पडला नाही तर काय होईल? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। पहा, उत्तर, पाऊस पडला नाही तर प्यायला व शेतीला पाणी मिळणार नाही आणि दुष्काळ पडेल, अशा प्रकारे आपण या प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहे। या ठिकाणी आपण विचार करा व सांगा यातील सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत। पुढे पहा, प्रश्न आहे लिहिते होऊया। यामध्ये प्रश्न क्रमांक 1, खालील चित्राची माहिती 3 ते 4 वाक्यात लिहा। तर आता आपल्याला या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे, या चित्राविषयी आता आपण माहिती लिहा। हे पावसाळ्याचे चित्र आहे। एक शेतकरी शेतात भाताची रोप लावत आहे, शेतात पाणी साचले आहे, त्याने आपल्या डोक्यावर इरले घेतले आहे, अशा प्रकारे आपण या प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, पावसाळ्यात तुम्हाला आलेला अनुभव वर्गात सांगा, त्याबद्दल 3 ते 4 ओळी माहिती लिहा। आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। पहा, उत्तर, एकदा पावसाळ्यात मी मित्रांसोबत पावसात भिजायला गेलो होतो, तिथे आम्ही पाण्यात कागदाच्या बोटी बनवून सोडल्या, खूप मजा केली, थंडगार वाऱ्यामुळे व रिमझिम पावसामुळे खूप आनंद वाटला, पण थोड्याच वेळात गारठून गेलो आणि छान आठवणी घेऊन घरी परतलो।
तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे खेळूया शब्दाची. यामध्ये प्रश्न 1, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. आता या ठिकाणी आपलं उदाहरण दिलंय पाऊस पाणी. तर या पाऊस पाणी शब्दामध्ये पहा पाऊस, पाणी, ऊस अशा प्रकारचे नवीन शब्द या ठिकाणी लपलेले दिसतात. तशा प्रकारे आपल्याला रंगपंचमी हा शब्द दिला आहे. तर यामध्ये पहा रंग, पंचमी आणि पंच अशा प्रकारचे आपण लपलेले शब्द शोधून लिहायचे आहेत. त्यानंतर पुढे आधारवड. यामध्ये पहा आधार, वड, धार, धाव, धाड अशा प्रकारचे नवीन शब्द आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. तर या ठिकाणी प्रश्न पहिला खालील शब्दात लपलेले शब्द शोध हा पूर्ण झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, समानार्थी शब्द लिहा. झाड. तर झाडासाठी समानार्थी शब्द वृक्ष आणि तरु. त्यानंतर फूल. त्यासाठी पुष्प व सुमन हे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पाणी. त्यासाठी आपण जल आणि जीवन हे 2 समानार्थी शब्द लिहायचे आहेत. पुढे आहे रस्ता. त्यासाठी मार्ग, सडक हे समानार्थी शब्द आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 समानार्थी शब्द लिहा आपला पूर्ण झालेला आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, विविध स्वरचिन्हांचा वापर करून प्रत्येकी 2 शब्द तयार करा. तर या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिले पहा कर, त्यापासून करा आणि केर अशा प्रकारे स्वरचिन्हांचा वापर करून नवीन शब्द तयार केले आहेत. तर आता आपण प्रश्न पाहूया. एक आहे बळ. तर त्यासाठी आपण नवीन शब्द लिहायचे बाळ आणि दुसरा बीळ. अशा प्रकारे आपण स्वरचिन्हांचा वापर करून हे नवीन शब्द तयार केले आहेत. पुढे आहे मग. तर त्यापासून माग आणि मागे हे 2 नवीन शब्द आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. पुढे सर. त्यासाठी आपण सार आणि सारे हे 2 नवीन शब्द आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. पुढे नळ. तर या ठिकाणी आपण नळी आणि नाळ हे 2 नवीन स्वरचिन्हांचा वापर करून शब्द तयार केलेले आहेत. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. प्रश्न क्रमांक 4, कवितेतील शब्दकोड्यात शोधा व लिहा. या ठिकाणी आपल्याला शब्दकोड्यामध्ये कवितेत आलेले शब्द काय करायचे आहेत, शोधायचे आहेत. तर या ठिकाणी उदाहरण दिले पाहिजे रिमझिम. तर या ठिकाणी आपल्याला रिमझिम शब्द काय आहे दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण दुसरे शब्द देखील शोधूया. या ठिकाणी पहा शेला. शेला हा शब्द आपल्याला या ठिकाणी दिसतो. आपण त्याला गोल करायचा आहे. पुन्हा हिरवागार. तर पहा आपण या ठिकाणी हिरवागार शब्द दिसत आहे. आपण त्याला देखील या ठिकाणी गोल केलेला आहे. पुढे पाऊस. पाऊस शब्द अशा प्रकारे आपण या ठिकाणी दिसतो, तो गोल करायचा आहे. नाले. तर नाले देखील शब्द आपण शब्दकोड्यामध्ये गोल केलेला आहे. पुढे धरती. धरती देखील आपण खालच्या बाजूला दिसत आहे, आपण त्या ठिकाणी गोल करायचा आहे. चारा. चारा शब्दाला देखील आपण या ठिकाणी गोल केला आहे. वसा. वसा पहा या ठिकाणी आपल्याला दिसतो, आपण गोल केला आहे. पुन्हा मऊ. त्यानंतर डोंगर. पुढे पोह्या नदी, गुरे, ओढे, रस्ता, हिरवा आणि रिमझिम अशा प्रकारे कवितेतील शब्द आपण शब्दकोड्यामध्ये शोधले आणि त्यांना गोल देखील केलेला आहे. या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 4 पूर्ण झालेला आहे. पुढे प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 5, पावसाचे वर्णन करणाऱ्या खालील शब्दाचे अर्थ समजून घ्या, त्यांचा उपयोग करून वाक्य लिहा. तर आता आपण या शब्दांचे अर्थ समजून घेऊया आणि त्यांच्यापासून नवीन वाक्य देखील आपण तयार करायचे आहेत. पहा एक रिमझिम. तर पहा याचा अर्थ होतो हलका व सतत पडणारा पाऊस. आता आपण वाक्य बनवूया. सकाळपासून रिमझिम पाऊस पडत आहे. त्यानंतर पुढे दुसरा शब्द आहे मुसळधार. पहा अर्थ जोरात पडणारा पाऊस. आता आपण वाक्य बनवूया. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. अशा प्रकारे आपण मुसळधारपासून वाक्य बनवले आहे. त्यानंतर 3 आहे धो-धो. याचा अर्थ होतो मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस. आता वाक्य पहा बाहेर धो-धो पाऊस पडत असल्याने आम्ही घरातच थांबलो. त्यानंतर पुढे 4 सरसर. पहा याचा अर्थ होतो पावसाची सर किंवा वाऱ्याचा आवाज. तर पहा वाक्य वाऱ्याने झाडांची पाने सरसर हलतात. अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 पूर्ण केलेला आहे. विविध शब्दांचे अर्थ समजून घेतले आणि त्यापासून एक आपण वाक्य देखील तयार केलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, शब्द डोंगर तयार करा. यामध्ये एक उदाहरण दिले पहा आपल्याला ढग. हा ढग, हा काळा ढग, हा काळा ढग आहे, हा काळा गडद ढग आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. आता आपल्याला वारा या शब्दापासून आपल्याला शब्द डोंगर तयार करायचा आहे. वारा. वारा आला. त्यानंतर थंड वारा आला. पुढे आज थंड वारा आला. त्यानंतर पुढे लिहूया
आज छान थंड वारा आला. अशा प्रकारे आपण वारा या शब्दापासून काय केलेला आहे, शब्द डोंगर तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3री बालभारती मराठी यामधील कविता क्रमांक 2 हिरवा वसा या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.